केलं. न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये आज आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आज आपण करमाळा तालुका या ठिकाणी आलेलो आहोत. करमाळा तालुका ठिकाणी याने असं एकच औचित्य असं होतं की आदिवासी पारधी समाजावरती ठराविक इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला होता आणि त्यांच्या डोक्याला भरपूर अशी इजा झालेली आहेत. आणि त्याचबरोबर ते आपल्या करमाळा पोलीस स्टेशनला आलेले होते आणि त्यांनी मला बोलवलं बातमी करण्यासाठी. आणि ह्या दोन गटातला वाद मिटवण्यासाठी करमाळा तालुक्याचे माजी आमदारांचे चिरंजीव दिग्विजयजी बागलसाहेब आज करमाळा पोलीस स्टेशन येऊन करमाळा पोलीस स्टेशनच्या समोर येऊन त्यांनी ह्या 2 गटातील वाद मिटवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला काय संदेश देतील आमच्या न्यूज चॅनलला ते या वादातून त्यांनी वादाचं निरासन केलेलं आहे 2 गटातील. ते आपल्या न्यूज चॅनलला काय संदेश देतील आणि समाजापर्यंत काय मेसेज पोचल ते त्यांच्याकडून आपण ऐकू. मला मगाशी ज्यावेळेला फोन आला की पारेवाडी गाव हे आमचंच गाव आहे, माझे सगळे सहकारी पारेवाडीतले बरेचसे संचालक आहेत, आमचे व्हाईस चेअरमनसुद्धा बाळासाहेब पांढरेंचंच ते गाव आहे, तिथं असणारा हा दिवेकर परिवार असेल किंवा पारधी समाज असेल, हे सगळे आमच्या वडिलांपासूनच्या माझ्या परिवाराचे आमच्या गटाचे हितचिंतक आहेत, आमचे सहकारी कार्यकर्ते माणसं आहेत. ही मला ज्या वेळेला देवाचा फोन आला, आमच्या दिवेकर काकांचा फोन आला की असा प्रकार घडला आहे आणि काल रात्री गैरसमजुतीतून 2 पारधी समाजाच्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली, त्यावेळेला मला ते अंदाज आला की यांचाही गैरसमज झाला असेल, यांचाही गैरसमज झाला असेल. आणि ही गावातलीच आहे, तर रोज एकमेकाला सोबत राहणारी, सोबत एकत्र काम करणारी माणसं आहेत. यांच्या शेतातसुद्धा ही कामाला जातात, यांनासुद्धा यांची गरज असते. आणि पारेवाडी गावामध्ये वातावरण आत्तापर्यंत सगळं चांगलं राहिलेलं आहे. त्याला वेगळं वळण लागू नये किंवा सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून मी स्वतः या ठिकाणी आलो आणि या दोघांची बसून समजूत काढली की जे काय झालं अनावधानानं गैरसमजातून झालं, त्यांनासुद्धा बरंचसं लागलं, यांच्याकडूनसुद्धा माहीत नसताना यांच्याकडून मारहाण करण्यात आली. पण आता दोघांनी आपली बाजू समजून घेतलेली आहे, आपापली बाजू समजून घेतलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तक्रार करू नका, तुम्ही जे काय असेल तुमची तक्रार न होता तुमच्याकडून जी चूक झालेली आहे त्यांनी त्यांची माफीही मागितलेली आहे. आणि निश्चितपणे इथून पुढं पारेवाडी गावाचं वातावरण बिघडणार नाही अशा प्रकारे ही दोन्ही परिवार, ही पारधी समाज म्हणजे माझा लांबचा नाही, माझी सोयरीच आहे ही म्हणजे आमच्या वडिलांनी फार पूर्वीपासून पारधी समाज अतिशय जवळीकतेनं सांभाळला होता. हा दिवेकर परिवारसुद्धा माझ्या अत्यंत परिवाराच्या जवळचा हा संपूर्ण परिवार, सगळा समाज आहे. त्यामुळे घरातलंच हे भांडण होतं आणि घरातच मिटलं पाहिजे, हे चव्हाट्याच्या बाहेर जाता कामा नये, ह्यानं वेगळा संदेश समाजात जाता कामा नये. जे आज थोडक्यात गोरगरिबांवर किंवा इतर समाजावर अन्याय होतो आणि त्याचं राजकारण केलं जातं, त्याचा वापर करून 2 समाजांमध्ये अनेक व्यक्तींमध्ये तेढ निर्माण केला जातो, त्यांची मनं दूषित केली जातात. असा प्रकार इथून पुढं घडू नये. आणि विशेष करून पारेवाडी गावात जिथं आत्तापर्यंत सगळेजण गुण्यागोविंदानं नांदले, गोरगरीब सगळे मोठे सगळे एकत्र राहिलेले आहेत, सर्व समाज. तिथं मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, पारधी समाज आहे, मागासवर्गीय आहेत, एवढे सगळे. तिथं नाभिक समाजसुद्धा आहे, परीट समाज आहे. हे सगळे एकत्र व्यवस्थितपणे आत्तापर्यंत नांदत होते, एकत्र राहत होते. पण असा प्रकार जर कुठला घडला असता, तिथं तेढ निर्माण झाला असता, सगळे समाज एकमेकाच्या विरोधात त्या ठिकाणी उभा राहिले असते आणि त्यांना गावचं वातावरण चुकीचं झालं असतं. तसा प्रकार घडू नये म्हणून मी तर आवर्जून आलो. या दोन्ही गटांमध्ये म्हणजे दिवेकर असतील किंवा हे आमचे काळे असतील, या दोघांमध्ये समजूत घातलेली आहे. हेही तक्रार करणार नाहीत, यांनीच देखील यांची माफी मागितलेली आहे आणि हा प्रकार मिटला आहे. आदिवासी पारधी समाजाच्या वरती जो अन्याय झालेला होता तो शिवसेना शिंदे गटाचे भाजपाचे मी उमेदवार होतो पण भाजपचाच माणूस होतो. भाजपाचे नेते दिग्विजयजी बागलसाहेब यांनी
असे सूचक असं त्यांनी वक्तव्य करून या 2 गटातील वाद मिटवला. आणि त्याचबरोबर आपण दिवेकर जे आहेत त्यांच्यावरती जो आरोप लावला होता आणि त्यांनी केलं आहे का नाही केलं, आपण आपल्या न्यूज चॅनलला त्यांनी मारहाण पारधी समाजाला जी मारहाण केली किंवा नाही केली, आपण न्यूज चॅनलला त्यांच्या माध्यमातून ती त्यांच्याकडून वधवून घेऊ. आज आमचे नेते, करमाळा तालुक्याचे आमचे नेते, भाजपचे नेते दिग्विजय भैया बागल, तर यांच्या नेतृत्वाखाली आज हा जो विषय झालेला होता अनावधानाने, काल रात्री आमच्याकडून ज्या चुका झालेल्या होत्या त्याची मी आमच्या नेत्यांसमोर क्षमा मागितलेली आहे. आणि आमच्या नेत्यांनी समोर येऊन सगळ्या गोष्टी मला समोर घेऊन आणि काळे परिवाराला समोर घेऊन हा विषय इथं संपवलेला आहे. त्याबद्दल मी असा प्रकार घडणार नाही आणि माझ्याकडून किंवा माझ्या दिवेकर फॅमिलीकडून असा कुठल्याही काळे परिवारातील व्यक्तीला किंवा इतर कोणाला, गावातली कुठल्याही व्यक्तीला असा काही प्रकार घडणार नाही आणि अशी कुठली गोष्ट माझ्याकडून होणार नाही हा शब्द मी आमच्या नेत्यांना दिलेला आहे. त्यामुळं आमच्या नेत्यांनी समोर येऊन हा विषय संपवून टाकलेला आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आपण आदिवासी पारधी समाजाचं पण काय म्हणणं आहे की गावामध्ये सर्व जाती धर्माची लोकं असतात, सगळे वेगवेगळे व्यावसायिक असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये, समाजात वेगळी तेढ आगळी वेगळी तेढ निर्माण होऊ नये. त्याबद्दल आपण पारधी समाजाचं पण काय म्हणणं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास आहे. आणि त्यांनी पण गावातील सर्व जाती धर्माच्या सर्वच जाती धर्माच्या पंथातल्या लोकांना कोणालाही त्रास त्यांनी देऊ नये. कारण ह्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बहुमोलाचं असं त्यांना योगदान दिलेलं आहे. त्या योगदानाचं त्या आरक्षणाचा त्यांनी योग्य तो उपयोग करून घेण्यात यावा. आणि त्यांनी असं कुठेही वाद करू नये, कुठेही कशा काही कुणाला त्रास देऊ नये, असं त्यांच्याकडून आपण स्वतः पारधी समाजाच्या युवकांकडून वधवून घेऊ. बागल साहेबांच्या समोर त्यांनी जे काय आहे ते इथून पुढं आम्ही करणार नाही किंवा करीन, किंवा आम्हाला जे त्रास आहे ते तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला मांडा. या इथं भटक्या विमुक्त आदिवासी पारधी समाजामध्ये आदिवासी पारधी समाज ही पिढ्यानपिढी जंगलात राहणारे पारधी होते. तर या जंगलामध्ये राहत असताना या तालुक्यातून त्या तालुक्याला जाणारे जे इंग्रज होते ते सगळे पारधी नाही, बुरसा मुंडा खानदानीचा, माझ्या खानदानीचा माणूस होता. तर ही सगळं समाजाचं ते इंग्रजाचं सगळं पटांगण करणारी ही खानदान होते. मग हे लोक जंगलात राहत होते. त्यावेळेस कुठं आले साहेब, आपल्या गावामध्ये आणले कोणी, दिगंबररावजी बागल मामा, हे आमचे गरीब सारं गोळा केलं, ज्या त्या गावात बसवलं, ज्या त्या ठिकाणी बसवलं. ज्यांच्या गटात ज्यांच्या नावावर जमीन नव्हती त्यांच्या नावावर गुंट त्यांचं करून दिलं. ग्रामपंचायत, आपलं पंचायत समिती, याचं सगळं घरकुलं, अमुक तमुक सगळं काय ज्यांना काय खायला अन्न नव्हतं त्यांना अन्नसुद्धा पोचवलं. पण सारे हे माणसं बागल गटानं ज्या त्या ठिकाणी बसवले गेलेले आहेत. सारे गोरगरीब, चोरी करणारा माणूस करमाळा तालुक्यामध्ये एक बी ठेवलेलं नाही. आणि पारवाडी गावामध्ये 20 किलोमीटर चोरी करणारा पाठवू. जितू पारधी कॅप्टन जित्या, याचा बाप जया होता, ती लिस्ता कष्टकरी होता आणि राखणकरी होता. ते चोर हे करणाऱ्या पारधीने मागं काढत गेला आणि त्यानं मारून टाकलं. या पोलिसांनी अजिबात विचार केला नाही, साहेबांनी विचार केला नाही, फौजदारनी विचार केला नाही, कलेक्टरनी विचार केला नाही, SP साहेबांनी विचार केला नाही, मुख्यमंत्र्यांनी विचार केला नाही, आदिवासी प्रकल्प साहेबांनी विचार केला नाही. तर आता ही महत्वाचं म्हणजे त्याच्यावरच बोलावं लागतं की साहेब लोक वेगळी होती, ती हा. होती. आता आपलं आता साहेबांनी माझं काय मिटवलं की तुझ्या आबरूचं पूर्णपणे ऐका, मी